राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। शक्तीपीठाच्या मार्गाच्या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक तिथं अगोदर पूर्ण झाली आणि ज्यांच्या जीवावर हा शक्तीपीठ मार्ग किंवा ज्यांच्या जमिनी घेऊन शक्तीपीठ मार्ग करणार आहे त्यांना तर निमंत्रण केलंच नाही। शिवाय आम्ही सगळे बाहेर बसू मोठ्यानं काय त्याला इलाज नाही आणि त्यांची मीटिंग संपल्यानंतर मग आम्हाला बोलावल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली। पण भूमिका ही ग्रामीण भागात सांगायला भूमिका त्यांची अशी होती की ताकाला जायचं मोगा लढवायचं। म्हणजे कसं जमिनी तर घ्यायची आहेत तुम्हाला आणि दर तर तुम्ही सांगणार नाही, म्हणजे ही काय पद्धत आहे? आम्ही जमिनी जर समजा द्यायची असतील तर दर बघूनच जमीन घेणार ना, शेवटी कुठंतरी व्यावहारिक विषय आहे। त्यामुळे त्यांनी स्पष्टता त्यामध्ये काही सुद्धा दाखवली। दुसरं माझं एक उदाहरण सांगतो, काय करणार आहे की बाधित जेवढी जमीन जाणार आहे किंवा त्यांच्या ज्या ॲक्वायरेशन प्रमाणावर जी जमीन जाणार आहे त्याचा मोबदला मिळणार। आज परिस्थिती अशी आहे की एक मीच शेतकरी आहे, माझ्या नावावर फक्त 60 गुंठ जमीन आहे। त्या 60 गुंठ जमिनीच्या हिशेबात आम्ही चौघा भावांच्या हिशेबात त्या ठिकाणी विहीर आणि एक शेततळ केलं। मग आता फक्त बाधितमध्ये एवढीच जमीन सगळी गेली आणि एक 20 गुंठ फक्त रान शिल्लक राहिलं आणि त्या जमिनीमध्ये पूर्वी जे पाडलेलं तळं आहे किंवा विहीर आहे ह्याचा मोबदला मी काही उद्या त्याचं काहीच करू शकत नाही। 20 गुंठ्यासाठी एवढी मोठी माझी गुंतवणूक झाली, त्याचा मोबदला शासन देणार नाही, कारण त्याच्या बाहेर आहे, त्यांच्या ॲक्वायरेशनची ही जी आहे रेषा आहे किंवा आखलेली आहे त्याच्या बाहेर असल्यामुळे त्याचा मोबदला मला मिळणार नाही। वास्तविक पाहता हे माझं नुकसान आहे, पण ह्याचा कुठंतरी विचार शासनाने केला गेला पाहिजे अशी एक आमची भूमिका आहे। दुसरी गोष्टाची त्या 60 गुंठ्यामध्ये सुद्धा किंवा त्या जमिनीमध्ये सुद्धा जवळजवळ त्या गटाचा जर विचार केला तर एक 15 लोकांनी गटाला कुणाला विकलेली भावानी ही त्यांनी विकलेली, त्यांची कोणीतरी वारलेलं आहे, त्यांचं कोणीतरी वारस लागलेलं आहे, त्यांचं पुन्हा अजून कोणीतरी विभक्त झालेलं आहे। ह्या लोकांचे सगळे जर संमती गोळा करायला म्हटलं ना आपण स्वतःहून जाऊन फार वाईट अवस्था। कधीही तुम्हाला ते स्वतःहून संमती देणार नाही, काहीतरी त्याच्यातनं अपेक्षा राहणार। त्यांना वाटणार तुम्हाला इतके महिन्याला पैसे मिळतात, तुम्हाला द्यायला काय हरकत। ही जी परिस्थिती आहे ती वास्तवता काहीतरी थोडाफार कोणाला ही लक्षात घेतली पाहिजे। प्रत्यक्ष परिस्थिती जशी जमीन बघितली जाते तशा पद्धतीनं ती कुणाच्या वहिवाटीतनं जाते, थोडंसं ह्याच्याकडे सुद्धा ह्या अधिकाऱ्यांनी बघावं ही आमची एक अपेक्षा आहे। जेणेकरून समजा त्यांचा उद्या कोर्ट मॅटर झाली तरी निदान ह्या लोकांच्या सर्वे रिपोर्टमधनं तरी बाबा ह्या माणसाच्या जमिनीतनं रस्ता जातोय एवढं जरी झालं तरी त्याला मोबदला मिळू शकतो, अन्यथा नाही तर ह्या लोकांच्या पाया पडण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही। तर ह्या सगळ्या बाबींचा विचार शासनाकडनं करण्यात यावा ही आमची विनंती आहे। जिद्द शक्तीपीठ रद्द। शासनानं ही जी सुरू केलेली जी शक्तीपीठाची चळवळ आहे ती खरोखर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्यांनी त्याला बळी पडू नये। ह्यांचे दर वगैरे जाऊ द्या, पण इथं दुसरा पर्यायी रस्ता असताना ह्या रस्त्याची गरज नाही, हा रस्ता नसताना लादला गेला आहे। त्यामुळे कुणीही ह्या पैशाला किंवा कुठल्या आमिषाला बळी न पडता शक्तीपीठ कसा रद्द होईल आणि या शक्तीपीठाविरुद्ध सगळीकडे चळवळ सुरू आहे आणि सगळ्या जिल्ह्यात विरोध चालू आहे। हे फक्त सांगतेत इथं विरोध नाही तिथं विरोध नाही, पण सगळीकडे शक्तीपीठाला विरोध आहे। त्यामुळं सर्वांनी शेतकऱ्यांनी एकजूट होणं आणि ह्या शक्तीपीठाला विरोध करणं गरजेचं आहे। तो दर फिर बाकीचा जो विषय आहे तो नंतरचा विषय आहे, त्यासाठी दराची गरज बघू नका, दर बघू नका, आपल्या जमिनी चालल्या याकडे बघा। आणि जमिनी गेल्यावर पुन्हा खाता काय? यांच्या आजोबाला 20 एकर 40 एकर जमीन होती, यांच्या वडिलाला एवढी झाली, यांच्या मुलाला एवढी झाली, त्यांना नातवाला केवढी झाली, काय जमिनी विकून करता? दराचा काय उपयोग नाही, त्यासाठी जमिनीच देणं गरजेचं नाही। त्यामुळे शक्तीपीठ कसा रद्द होईल यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांनी यात भाग घेणे गरजेचं आहे। त्यामुळं एकच जिद्द ठेवा सगळ्यांनी, शक्तीपीठ कसा रद्द होईल याकडे लक्ष द्या। आणि ही बैठक ह्यांनी गुंडाळली गेलेली आहे। या अगोदर ह्यांनी बैठक ग्रामसेवक त्यांची बोलवली होती, इथं या अगोदर
अगोदर बैठक बोलवून त्या बैठकीत सर्वांना सांगितलं की ह्याप्रमाणे नियोजन करा आणि शेतकऱ्यांना बोलवलं नाही, त्यामुळे शेतकरी कमी आलेत आणि कुठं तर शेतकऱ्याला काय थोड्या लोकांना सांगून यांनी बोलवून आपलं काय नाही विरोध नाही असं दाखवण्याचा भाग दाखवला आहे, पण खरोखरच ह्या शक्तीपीठला सर्वांचा विरोध आहे। त्यामुळं सर्वांनी शक्तीपीठ कसा रद्द होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे असे मला वाटते। त्यामुळे एकच जिद्द, एकच जिद्द,